आम्ही कशाला करून बाबा, तुम्ही करायला पाहिजे ना. आम्ही कशाला करून तुमचं आरक्षण आम्ही कशाला टाकू. आम्ही आरक्षणाची गरज नाही, महिलांना आरक्षणाची गरज नाही. बरोबर लिंकचा नको, तो लिंकचा आमचा प्रॉब्लेम नाही, तो लिंकचा प्रॉब्लेम ते काय आहे तर ते आम्ही टाकू शकत नाही. सिंपली असं म्हणणं आहे की अन्य ज्या जिल्ह्यात आरक्षण बस निवांत. सकाळी आम्ही 11 वाजतापासून एसपी ऑफिसला आलो तर आम्हाला फक्त एसपी ला भेटून एवढंच म्हणायचं होतं की आम्ही क्वालिफाय झालो. आमची लिस्ट मध्ये नाव नाही आलं पण आम्ही क्वालिफाय झालं, मग आमचं लिस्ट मध्ये नाव टाका. त्यांनी आम्हाला ना एसपी ला भेटू दिलं. सकाळी 11 वाजतापासून संध्याकाळची 7:30 होत तरी आम्हाला इथेच बसून ठेवलेलं आहे. तर माझी एकच मागणी आहे की महाराष्ट्राच्या पोलीस संचालक आहेत त्या रश्मी शुक्ला मॅडम यांनी आम्हाला न्याय द्या की आम्ही लिस्ट मध्ये असून आमचं का बरं आम्हाला बाद केलेलं आहे. ते म्हणतात की आयटी कंपनीवाल्यांची चुकी आहे की तुम्ही महिला आरक्षण असून तिथे तो महिला आरक्षणाचा नंबर न टाकता नॉन क्रिमिनल वरचा नंबर टाकायला पाहिजे, जे त्यांनी लिस्ट मध्ये नमूद केलेलं नाहीये. जर ते म्हणतात आमची चुकी आहे, त्यांची चूक ते कोणतीच मान्य करत नाहीत की त्यांनी जी आर मध्ये काहीच टाकलेलं नाही की नमूद की ह्या नॉन क्रिमिनलचा नंबर टाका, असं काहीच नाही. आज त्यांनी आम्हाला एकच निर्णय दिलाय की तुम्ही याच्यातून बाद झालेले आहेत आणि आम्ही याच्या पुढे काहीच करू शकत नाही. एकच मान्य आहे की रश्मी शुक्ला मॅडमनी आमचा हे जे आम्ही इथे जमा झालं, आता बऱ्याचशा मुली घरी गेलेल्या आहेत कारण की सकाळपासून आल्या आहेत. काही मुली चक्कर येऊन पडल्या, काही रडत आहेत. आमची परिस्थिती समजून घ्या आणि आम्हाला न्याय द्या. आम्ही क्वालिफाय झालाय, आम्हाला फक्त पेपरला बसू द्या. बाकी पुढचं आम्ही लागो न लागो ते आम्ही बघून घेऊ. फक्त आम्हाला आमचा पेपर देऊ द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.